नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, उत्पादन शुल्क भरती तसेच इतर भरत्यांसाठी अतिशय महत्त्वाचे करंट अफेअर्स तसेच अतिशय महत्त्वाचे जी.के यावर काही प्रश्न पाहणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न आहे बघा पहिला, प्रजासत्ताक दिन 2024चे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? मित्रांनो, मागील एका व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न घेतलेला होता, पण त्यावेळी आपण चुकीचे उत्तर दिलेले आहे, तर यावेळी आपण ते करेक्शन करून घ्यायचं आहे। मागे झालेल्या चुकीसाठी आपण मला क्षमा करायची। तर बघा, प्रजासत्ताक दिन 2024चे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत? इमॅन्युएल मॅक्रॉन, अब्देल फतह अल-सिसी, जॉर्जिया मेलोनी, जो बायडेन। तर कोण असणार आहेत? इमॅन्युएल मॅक्रॉन हे असणार आहेत। पर्याय क्रमांक ए, इमॅन्युएल मॅक्रॉन। आपण जॉर्जिया मेलोनी असं उत्तर दिले, तर जॉर्जिया मेलोनी नसून इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे। प्रजासत्ताक दिन 2024 26 जानेवारी 2024चे प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्स या देशाचे पंतप्रधान आहेत। अब्देल फतह अल-सिसी यांचा जर विचार केला तर बघा, 2023चे प्रमुख पाहुणे हे होते। इजिप्त या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, जे 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते, अब्देल फतह अल-सिसी। जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पंतप्रधान आहेत। जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत। तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आपलं मूळ उत्तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास मिळाला? शुभमन गिल, टेलर स्विफ्ट, लिओनेल मेस्सी की हार्दिक सिंग? तर मित्रांनो, कोणाला मिळालेला आहे? बघा, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे। हार्दिक सिंग हा भारतीय हॉकी प्लेयर आहे, ज्याला FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2023 मिळालेला आहे। मित्रांनो, पर्याय क्रमांक ए, शुभमन गिलचा विचार केला तर त्याला बघा स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे। 2023चा स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर कोणाला मिळालेला आहे? शुभमन गिलला। विचारलं तर लक्षात असू द्या। टेलर स्विफ्ट यांना कोणता मिळालेला आहे? बघा, टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023। कोणता? पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट। लिओनेल मेस्सीला कोणता भेटलेला आहे? ॲथलीट ऑफ द इयर, टाइम मॅगझिनचा ॲथलीट ऑफ द इयर 2023 हा लिओनेल मेस्सीला मिळालेला आहे। त्यानंतरचा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम? तर भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे? बघा, सिक्कीम। सिक्कीम हे भारतातील पहिले सेंद्रिय राज्य आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पाणिनी, व्यास, वाल्मिकी की छत्रपती संभाजी महाराज? कोण आहेत अष्टाध्यायी या पुस्तकाचे लेखक? पाणिनी। पर्याय क्रमांक ए, पाणिनी हे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, वाल्मिकी यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? बघा, रामायण हे पुस्तक वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे। व्यास यांनी कोणतं लिहिलेलं आहे? महाभारत हे व्यास यांनी लिहिलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं एक पुस्तक नेहमी विचारलं जातं, बुधभूषणम। लक्षात असू द्या, बुधभूषणम कोणी लिहिलंय? छत्रपती संभाजी महाराज। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, पंडित जवाहरलाल नेहरू, क्लेमेंट ॲटली? कोण होते? तर बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष भारत स्वतंत्र झाला तेव्हा JB कृपलानी हे होते। JB कृपलानी किंवा आचार्य कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते। मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत। पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत। ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? क्लेमेंट ॲटली। लक्षात असू द्या, क्लेमेंट ॲटली भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान होते। त्यानंतर प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन चुकीचे असल्यामुळे या ठिकाणी ऑप्शन रद्द केलेत। तर बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हा हरियाणामधील कुरुक्षेत्र या ठिकाणी पार पडलेला आहे। हरियाणामधील कुरुक्षेत्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव पार पडलेला आहे। लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा,
नमा मेट्रो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक की आंध्र प्रदेश? तर कोणत्या राज्याशी? कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे. नमा मेट्रो कर्नाटकशी संबंधित आहे. बंगळुरू या ठिकाणी नमा मेट्रो चालू आहे. तर मित्रांनो, भारतातील पहिली मेट्रो कोणत्या ठिकाणी चालू झाली असा देखील प्रश्न विचारला जातो. तर बघा, पश्चिम बंगालमधील कोलकात्यामध्ये भारतातील पहिली मेट्रो चालू झाली. मित्रांनो, भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो देखील पश्चिम बंगालमधील कोलकात्यात येथील हुगळी नदीच्या खाली भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो चालू होणार आहे किंवा झालेली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, दंड व शंकू हे मानवाच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहेत? मेंदू, यकृत, डोळे, मूत्रपिंड? तर मित्रांनो, दंड व शंकू हे मानवाच्या डोळ्यांशी संबंधित आहेत. डोळे हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते पुस्तक साने गुरुजींनी लिहिले आहे? शेकोटी, तो मी नव्हेच, गाव पांढर, तीन मुले? कोणते लिहिले आहे बघा? पर्याय क्रमांक डी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. तीन मुले हे जे पुस्तक आहे ते साने गुरुजी यांनी लिहिलेले आहे. मित्रांनो, शेकोटी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? बघा, शेकोटी हे यशवंत पाटणे, लक्षात असू द्या. लेखकांची नावं खूप महत्त्वाची आहेत. TCSने आता झालेल्या तलाठी भरती जवळपास प्रत्येक शिफ्टला 2 ते 3 पुस्तकांनी लेखक यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा, शेकोटीचे लेखक कोण आहेत? यशवंत पाटणे. तो मी नव्हेच याचे लेखक कोण आहेत? प्रल्हाद केशव अत्रे. गाव पांढरचे लेखक कोण आहेत? आप्पासाहेब खोत. आणि तीन मुलेचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? शिवाजी सावंत, भालचंद्र नेमाडे, नरेंद्र जाधव, अण्णाभाऊ साठे? कोण आहेत बघा? भालचंद्र नेमाडे. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, NCRB नुसार अन्न भेसळ प्रकरणांमध्ये कोणते शहर आघाडीवर आहे? मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता? कोणते शहर आहे बघा? पर्याय क्रमांक सी हैदराबाद हे जे शहर आहे ते अन्न भेसळ प्रकरणांमध्ये आघाडीवर आहे. कोणानुसार? NCRB नुसार. मित्रांनो, मुंबईचा जर विचार केला तर मुंबई NCRB नुसार आर्थिक गुन्ह्यामध्ये देशात आघाडीवर आहे आणि अन्न भेसळ प्रकरणांमध्ये देशामध्ये हैदराबाद आघाडीवर आहे. ॲट्रोसिटी गुन्ह्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे विचारले तर UP हे जे राज्य आहे ते ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये देशामध्ये आघाडीवर आहे. दंगलींमध्ये महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे. भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा कोणत्या देशाने सुरू केली आहे? चीन, अमेरिका, इस्रायल, रशिया? कोणी केली आहे बघा? चीन या देशाने जगामधील सर्वात खोल प्रयोगशाळा सुरू केली आहे. 2000 मीटर जमिनीखाली, जवळपास 2000 मीटर जमिनीखाली ही प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. कोणत्या देशाने? चीन या देशाने, लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न बघा, जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये भारत खालीलपैकी कितव्या स्थानी आहे? 146, 136, 126, 116? कितव्या स्थानी आहे? पर्याय क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. 126व्या स्थानी आहे भारत जागतिक आनंद निर्देशांक 2023 मध्ये. पहिल्या क्रमांकावर कोण आहे विचारलं तर बघा, फिनलंड हा जो देश आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. दुसऱ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर आहे आईसलँड. हे तिन्ही देश लक्षात ठेवायचे आहेत, फिनलँड, डेन्मार्क, आईसलँड. आणि भारत 126व्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या वर्षी राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान सामेलची लढाई लढली गेली? 1314, 1678, 1411, 1544? तर कोणत्या वर्षी लढली गेली? 1544 या वर्षी राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान सामेलची लढाई लढली गेलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? 1, 2, 3 की एकही नाही? तर किती आहेत बघा मित्रांनो? पर्याय क्रमांक बी 2 हे योग्य उत्तर असणार आहे. मंगळ ग्रहाला या ठिकाणी 2 नैसर्गिक उपग्रह आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, 101वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, वस्तू आणि सेवा कर, शिक्षणाचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार? तर कशाशी संबंधित आहे बघा? 101वी घटनादुरुस्ती ही वस्तू आणि
सेवा कर याच्याशी संबंधित आहे. लक्षात असू द्या, घटना दुरुस्तीवर देखील परीक्षेत जास्ती प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, घटना दुरुस्ती ही कोणत्या कलमाद्वारे केली जाते? कमेंट करून सांगायचं आहे. घटना दुरुस्ती ही कोणत्या कलमाद्वारे केली जाते? व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. काळजी घ्या. धन्यवाद.